इथून बघितलं तर काय, अरे वा. अजून या साइडून बघितलं तर काय दिसतंय? कॉलेज बंक करून गेलो. बघितलं, कॉलेज बंक करतोय. हे बघा काय भारी बनवलंय यार. तिथे काय स्टडी आहे. हॅलो, हा देवी प्रसाद आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा न्यूज बघत बसलेत. नाश्ता रेडी आहे, चला मग नाश्ता करून घेऊया आपण. तर गरमागरम पोहेचा नाश्ता रेडी आहे. तिथं मंटू येऊन बसली आहे. चला मग फटाफट नाश्ता करून घेऊया. मम्मी तू नाश्ता कर ना, माझा नाश्ता झालाय. ते पाठ काढून दे आणि तेलाची थैली घेऊन आपण. अरे मम्मी ना दादाला नव्हती सांगत. अरे मग काय छोटा मोठा. मी नाश्ता करत होतो ना, तर मम्मी बोलली की तू जा. मी बोललो दादाला पाठव ना, दादा झोपलाच आहे, त्याला पाठव खाली तेलाची थैली आणायला. पण नाही, बोलती नाही तो कढई काढल, असं तसं तू जा. हे असे भेदभाव करते बघा. हा मग काय झालं आताच, मी पण जेव्हा येतो असं काम करून, तरी मी जातो वरती खालती करतो ना बार बार, तेव्हा काही नाही. आता आजपासून हा आजपासून बघितलं, घरात असंच होतं. भाऊ तुला लहान आहे. राहू दे लहान बिन काय नाही. तू छोटा आहे. काय लहान बिन नाही. छोट्याला सांगावं लागते. दे पैसे दे मग. हा मला दे पैसे. छोटा आहे तर 500 रुपये दे मला. हा दे. हा बघितलं का आता बोलत का नाहीस? दे. फायनली मी आता खाली गेलो होतो तेल आणायला. ठीक आहे, खुश का आता? त्यांना सांग मी नाही. लगेच मला सगळं काम सांगते. मी नाही आहे, सांग. नाही त्यांना सांग. काय मग सांग ना त्यांना, आहेत ना घरी, सांग. म्हणतो आली आहे काय, सगळं काम मला सांगते यार. हिरवा पाहिजे ना, हे घे. बघा सगळं टोप वगैरे काढून ठेवलंय सगळं. आता मम्मी बनवणार आहे मसाला. भाजायचं काम चालू करायचंय बाबा. आता ठसका होईल बरं का. मिरच्या भाजताना ठसका होईल. मसाला भाजताना नाही म्हणत. मिरच्या भाजायच्या लागला ठसका होईल थोडाफार. तरी मी खिडक्या उघडते ना. मम्मी तुम्ही फर्स्ट टाइम मसाला कधी बनवला असेल असा? गेल्या वर्षी 2 वर्ष झालं मी बनवते. मम्मी 2 वर्ष झालं मम्मी मसाला बनवते. अजून मसाल्याचं नावच नाही माहिती की मम्मी कोणता मसाला टाकते. विचार करा मम्मी कसा मसाला बनवत असेल. आणि त्या मसाल्यावाल्याला सांगायचं मला मसाला बनवायचा, मला त्याचं साहित्य दे. हे आहे फक्त काळी मिरी, ही काळी मिरी, ही मिरी आहे, परत लवंग, दालचिनी, इलायची, परत अजून काय काय. किती वेळ लागेल पूर्ण बनायला? तरी 1-1.5 तास लागेल हे भाजाय सगळं. म्हणजे पूर्ण रेडी होऊन कधी मिळेल? हे भाजून घेऊन त्या चक्कीवाल्याकडे जायचं. बघू, कारण मला माहीमला पण जायचंय ना. आपल्याला बघतो ना मी आता रेडी झालोय. चला तुम्हाला दाखवतो मसाल्याची प्रोसेस कुठपर्यंत पोहोचली आहे. कुठपर्यंत पोहोचली मसाल्याची प्रोसेस? कांदा भाजते ना आता. बाकी एवढं भाजून झालंय बघा. सगळं खडा मसाला भाजलाय ना. सगळं होता ते दाखवलं होतं ते ताटातला. आता कांदे अजून याला काय म्हणतात? हे धने. धनेला ह्याला पण भाजावं लागतं. धने भाजायचे राहिलेत आणि कांदा आता भाजतीये मम्मी. नंतरला खोबरं, मग त्याच्यानंतर मिरच्या भाजायच्या नंतर लाल मिरच्या ना. मग त्याच्यानंतर सगळं भाजल्याच्या नंतर आपल्याला पिसायला द्यायचंय. आता मी कुर्ल्याला आलोय. अर्णव पण आलाय भाई. काय बोलतात कॉर्पोरेट एम्प्लॉई? काय बोलतात? काय नाही भाई, आम्ही गरीब माणसं आता कॉलेज करतोय. तुम्ही गरीब आहे, तुमच्या इतका आज संडे तर अर्णव बोलत होता भाई ते तुझं इन्स्टिट्यूट चालू असतं का? संडेच्या दिवशी बंद असतं. मी बोललो भाई तिथे फ्रायडेला सुट्टी असते, संडेला चालू असतात. तर त्याला खोटं वाटतंय. मी बोललो माझ्यासोबत चल तुला दाखवतो. तर आता मी माहीमला, मी अजून अर्णव त्या एक इन्स्टिट्यूट मध्ये आलो होतो.
PGDMLT साठी इथं ऍडमिशन केलं होतं ना, ते कॅन्सल केलं. एक वेगळाच कोर्स करतोय मी. सगळं झालंय इथलचं काम. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय? आता आपण चाललोय CST. आता CST ला चाललोय. तिथे कालाघोडा फेस्टिवल आहे. आर्ट एक्झिबिशन असतं तिथे. अर्धी मुंबई तिथं आर्ट एक्झिबिशन मध्ये येते. मी एकदा गेलो होतो, पण आतमध्ये नाही गेलो, असंच म्हणजे बाहेरूनच बघितलंय. आता फर्स्ट टाइम मी जाणार आहे आतमध्ये. बघूया किती गर्दी असते किती नाही. तू पण फर्स्ट टाइम चाललायस ना? सेकंड टाइम चालतो. तू गेलायस? गेलोय रोहित सोबत. भाई नवीन नवीन मित्र आहेत भाई भाईचे. कॉलेज बंक करून गेलो. बघितलं, कॉलेज बंक करतोय. आता CST ला पोहोचलोय कालाघोडाच्या इथं. हे स्कॅन करायला लागतंय तेव्हा एंट्री भेटेल. इथं तिकीट बुक करायचंय. झालं का? येतं तुला? पण इथं फ्री एंट्री आहे. फक्त आपल्याला स्कॅन करायचंय, तिकीट बुक करायचे, अजून तिथं दाखवायचंय. होतंय. आता आम्ही एंटर केलंय आतमध्ये. कालाघोडा तिथे. कसं जायचंय आता ते सांग. तू आलायस ना? सगळं इकडं असं गोल फिरायचं. आधी आपण तिथून जाऊया, कारण मेन एंट्रन्स त्या साइडून दाखवतंय आपल्याला. हे ना, हे सगळं मी नंतरला दाखवतो तुम्हाला. आधी जे मेन दिसतंय माझ्या समोर, इथून जाऊया. आधी हे समोर दिसतंय, इथून जाऊया. चला. आज संडे तर जास्तच गर्दी दिसते, कारण संडेच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असतात, तर सगळे फिरायला येतात, सगळं एक्झिबिशन बघायला येतात. हे काय साड्यात वाटतंय. तिथं पर्स वगैरे. हे आमच्या काही कामाचं नाहीये, हे लेडीजच्या कामाचं आहे. आपल्या काही कामाचं आहे का इथे? भाई इथं फॉरेनर्स पण आलेत. इथे हे बघ काय, हे काय आहे? ह्युमन बॉडी आहे वाटतंय. अरे ह्युमनचे लंग्स आहेत, हार्ट आहे. इकडून पाहिलं जो भी समझना चाहिए पेंटिंग यहाँ पे आ जाइए. हाय, मेरा नाम जिन है. मैं डॉट से पेंट करता हूँ. ओके, आई लव पेंटिंग विद डॉट्स. मैं दो चीज पेंट करता हूँ, एनाटॉमी और नेचर. हमारे भीतर क्या है और कुदरत. तो मेरी सारी पेंटिंग ऐसी एक एक डॉट से बनती है. महीने लग जाते हैं एक एक पेंटिंग बनाने को, एक एक ऐसे डॉट से बनती है. ये जो देख रहे हो वही एक पेंटिंग का नतीजा है. 3 महीने लगे एक पेंटिंग बनाई, उसका नतीजा है. अब यही पेंटिंग को मैं स्कैन करके आप इधर टी शर्ट्स कर सकते हो, या मैं अलग अलग चीजें बनाता हूँ, बट है डॉट्स. ये अपन के बचपन में अपन ने वो देखा था ना, एक रूलर पेंसिल बॉक्स आती थी, हम ऐसे ऐसे देखते थे. याद है? याद है ना? हाँ. बस वही टेक्नोलॉजी है, बट है हाथ की पेंटिंग. ठीक है. अब आप काला घोड़ा आए हो, आर्ट देखने आए हो, एंजॉय करने आए हो, बट आर्ट का मतलब सिर्फ रील्स बनाना नहीं होता है भैया. आर्ट का मतलब होता है कि कुछ अर्थ लेके जाओ, आप कुछ गहराई लेके जाओ. तो जो भी गहराई से समझना चाहते हैं, मैं एक्सप्लेन करूं क्यों मैंने ये बनाई. मैंने लंग्स क्यों पेंट किए, मैंने हमिंग बर्ड क्यों पेंट किया. ओके, तो जो हमिंग बर्ड है उसकी जो हार्ट बीट रहती है ना, धड़कन 4000 टाइम्स पर मिनट रहती है. आपकी और मेरी हार्ट बीट सिर्फ 80 बार है पर मिनट. तो इसकी सबसे फास्ट हार्ट बीट है. तो हमिंग बर्ड इज अ रिप्रेजेंटेशन ऑफ मुंबई की रफ्तार. मुंबई की रफ्तार क्यों पॉसिबल है, क्योंकि आप जैसे मेरी की धड़कन पॉसिबल है. तो ये धड़कन, लंग्स, दिस इज अस. और मेरा मैसेज बहुत सिंपल है कि तुम अगर हवा काट लोगे ना तो हम उड़ नहीं पाएंगे. जो भी बॉम्बे में पैदा हुआ था सबको याद है, सबने आसमान देखा, चिड़िया देखी है. आजकल आपको ये दोनों नहीं दिखाई देते, आपको सिर्फ हवा दिखाई देती है. साइंस में सबने पढ़ा है ना, एयर शुड बी ट्रांसपेरेंट. प्रॉपर्टीज ऑफ एयर, एयर का कलर नहीं रहता है. तो इन लोग आर्ग्यूमेंट सिर्फ एक ही नंबर वंबर में कर देंगे, डिमिनिश कर देंगे. बट इट्स अ वेरी सिंपल थिंग दैट आई वांट विद दिस, दैट प्लीज वी शुड नॉट सी द एयर वी ब्रीथ. हे बघा काय भारी बनवलंय यार. VR इथं खूप गर्दी आहे. हे बघा छान बनवलंय. आता पुढे जाऊया, पुढे एक्सप्लोर करूया. चले. ठीक आहे. इथे STD आहे भाई, फोन लावू शकतो का आपण? हे बघ इथे एक STD आहे.
एक रील काढूया का? हॅलो, हा देवी प्रसाद आहे. बाबूराव बोलतोय. रख तेरी माँ का. रख तरी मग आकार. इथं काय बनवलंय बघ भाई, प्रॉन्स. प्रॉन्स केवढा मोठा आहे भाई. वेस्ट मटेरियल पासून भाई, वेस्ट बॉटल आहेत ना त्याच्यापासून बनवलंय भाई. मस्त आहे. भाई हे बघा, हे पाहून भाई खूप छान वाटतंय. आपले छत्रपती शिवाजी महाराज, आपले बाबासाहेब आंबेडकर, हे पॅगोडा तिथं भाई खूप चांगलं बनवलं यार. बघा ना किती लोक आर्टिस्ट आहे, म्हणजे त्यांचा आर्ट पाहू शकता की कसं बनवलं एकदम. Which side are you on? इथून बघितलं तर काय, अरे वा. राइट में बैठने. अजून या साइडून बघितलं तर काय दिसतंय. मी आता जस्ट घरी आलोय. एक्झिबिशन खूपच जास्त चांगलं होतं, जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंय. काला घोडाचा फेस्टिवल एकदम भाई, मुंबईमध्ये एक वेगळंच फेस्टिवल असतं. अर्धी मुंबई तिथे जाऊन व्हिजिट करते. 31 जानेवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत ते फेस्टिवल चालू असणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत चालू असणार आहे. हे आहे सीएसटी काळा घोडा. एसटी स्टेशन वर 10 मिनिटं चालणार ना, तर काला घोडा त्यांना विचारा, 10 मिनिटात पोहोचणार, तिथंच आहे. तर तुम्ही पण नक्की जाऊन व्हिजिट करा. वेगवेगळे भाई काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटलं असेल माझ्या व्हिडिओच्या थ्रू. तर तुम्ही जावा, फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत जाऊन एन्जॉय करा. चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.